Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथे भारिप बहुजन वंचित आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य अशी जाहीर सभा भुसावळ डीएस ग्राउंड वरती संपन्न झाली। या प्रसंगी व्यासपीठावरती माजी कॅबिनेट मंत्री दशरथ भांडे त्यांच्यासह प्रामुख्याने उपस्थित होते। त्याचबरोबर रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नितीन प्रल्हाद कांडेलकर व अंजली रत्नाकर बाविस्कर, राजेश झालटे यांच्यासह भारिप बहुजन संघाचे जिल्हा अध्यक्ष विनोद सोनोने, युवा जिल्हा अध्यक्ष बाळा पवार आदी मान्यवरांची उपस्थिती व्यासपीठावरती फार मोठ्या प्रमाणावर होती। अनेक मान्यवरांनी यावेळेस व्यासपीठावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली। यात प्रामुख्याने बाळासाहेब आंबेडकर यांनी लवकरच भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर तुरुंगात दिसणार असल्याचे म्हणत, त्याचबरोबर नोटबंदी संदर्भात व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची झालेल्या हाल अपेष्टांबद्दल बोलत रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना भरगच्च मतांनी निवडून द्या असे उपस्थित जनतेला आवाहन केले। या कार्यक्रमात अनेक स्त्री पुरुषांनी बाळासाहेब आंबेडकर यांना मदत म्हणून आपल्या जयंती आणि उत्साहाच्या मंडळातून आपल्या घरगुती पैशाच्या खर्चातून पैसे वाचवून यावेळेस त्यांना हजारोची मदत केली। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष विनोद सोनोने, युवा जिल्हा अध्यक्ष बाळा पवार, दिनेश इखारे, सुदाम सोनोने, रुपेश साळुंके आदी कार्यकर्त्यांनी अतोनात प्रयत्न केले। या सभेला अनेक जनसमुदाय आंबेडकरांची सभा ऐकण्यासाठी उसळलेला होता। आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी या सभेचे दुर्मिळ दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपलेले असून चला तर मग पाहूया या सभेचे थेट प्रक्षेपण। भुसावळ शहरामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक या ठिकाणी रणधुमाळी करताना दिसत आहे आणि भुसावळ शहरामध्ये आज या ठिकाणी ॲडव्होकेट आपले बाळासाहेब आंबेडकर यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे। युवा जिल्हा अध्यक्ष जाणून घेणार आहेत की आज सभा संपन्न झाली, किती प्रतिसाद मिळाला मला सांगा। आज आंबेडकर या ठिकाणी आले होते, त्यांचं संपूर्ण ठिकाणी झालं, किती या ठिकाणी सहकार्य लोकांचा लाभला, काय वाटतं आपल्याला आजच्या सभेबद्दल? आज आपण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे रावेर लोकसभेचे अधिकृत उमेदवार नितीन कांडेलकर यांच्या प्रचारार्थी सभा या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि आपण पाहिलं या ठिकाणी 40 ते 50 हजाराच्या संख्येने या ठिकाणी लोक एकत्र आली होती। ही लोक काही भाड्याने किंवा पैसे देऊन आणलेली लोक नव्हती, स्वखर्चाने स्वयंस्फूर्तीने ही बाळासाहेबांच्या विचारांना मानणारी ही जनता होती आणि या ठिकाणी जाताना प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी विचार केला, संकल्प केला का आम्ही येणाऱ्या मतदानाच्या दिवशी नितीन प्रल्हाद कांडेलकर यांनाच या ठिकाणी मतदान करणार आहोत। आपको क्या लगता है यहाँ पे बाळासाहेब आंबेडकरांनी यहाँ पे विषय या ठिकाणी मांडला, विशेष म्हणजे की मोदी जेलमध्ये जाणार आहे, तो कोणत्या विषय धरते जेलमध्ये जाणार, क्या लगता है? साहब देखिए, आपका जो सवाल है कौन से विषय को लेकर जेल में जाएगा, मैं समझता हूँ कि कौन सा एक आधा विषय छूट जाएगा जिससे बच सकता है, बाकी सारे विषय तो जेल में जाने के। और रही बात आज का जो सभा का जो प्रतिसाद डॉक्टर बाला साहब अम्बेडकर को मिला है, मैं समझता हूँ कि आप भी पत्रकार हैं, आपने भी बहुत सारी सभाएं अटेंड की होंगी। अभी तक के भुसावल में ऐसा जन सैलाब किसी भी जो है तो पक्षी की सभा को देखने को नहीं मिला है। ये लोग अपने पैसे खर्च करके आए तो आए, इन्होंने अपने साथ में लाए हुए पैसे भी बाला साहब के चरणों में समर्पित कर दिए कि हमको देश को बचाना है और इस देश को बचाने के लिए हम अपना तन मन धन हर तरीके से जो है तो बाला साहब के और बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब के साथ में हैं। और ये एक अच्छा जन समुदाय यहाँ था जिसको देखकर ऐसा लगता है कि इंशाअल्लाह जीत हमारी होगी और नितीन भाऊ कांडेलकर ये भारी मतों से जीत कर आएंगे इंशाअल्लाह। आपण बघू शकता की प्रत्येक जण ठिकाणी आपला उमेदवार जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आज या सभेमध्ये अनेक जनसमुदाय ओसांडलेला होता, अनेकांची मदत या ठिकाणी आंबेडकरांना झालेली आहे आणि यांच्या झालेल्या वक्तव्यामुळे एकच या ठिकाणी दिसतंय की नक्की या ठिकाणी या पक्षाचा उमेदवार रावेर लोकसभेत निवडून येईल असं या ठिकाणी म्हणणं काही वावगं ठरणार नाही। कॅमेरा संतोष शेडेसह विशाल सूर्यवंशी, विनोद महाराष्ट्र, भुसावळ। जलसंपदा मंत्री असतानाही आपल्याला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गेल्या महिन्यामध्ये भुसावळ शहरामध्ये ब्रिटिश काळापासून रेल्वे झोपडपट्टी धारकांचं अतिक्रमण टाळण्यात आलं। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा DR आहे की 2001 च्या आधीचे सर्व झोपडपट्टी धारकांना कोणत्याही प्रकारे पुनर्वसन केल्याशिवाय हटवू शकत नाही, परंतु येथल्या भाजप सरकारच्या विद्यमान खासदारांनी इथल्या आपल्या रेल्वे अतिक्रमण धारकांना भर थंडीच्या महिन्यामध्ये त्यांना घराच्या बेघर केले।
इतका अमानुषपणे कोणी आपल्याच लोकांना करतो का? आज आपल्याला वेळ आहे. आज आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की वंचितांना न्याय कोण देऊ शकतं. गेल्या 70 वर्षापासून आम्ही फक्त यांना मतदान करण्याचा अधिकार बजावत आलेलो आहोत. परंतु आज वेळ आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिसरा पर्याय संपूर्ण देशामध्ये उभा राहिलेला आहे. या तिसरा पर्याय सर्वांनी निवडलेला आहे. आज धनदांगे लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पैशाचा वापर येथे करीत आहे. निवडणूक आयोग पण सत्ताधाऱ्यांच्या हत्या भावले झालेले आहेत. आज आम्ही वोटिंग करतो कोणाला आणि त्याचा वोट ते बीजेपीला जात आहे. यासाठी निवडणूक आयोगाने यामध्ये दखल घेऊन यामध्ये सुसूत्रता आणली पाहिजे. लोकांनी निकृष्ट दर्जाचे मामाजी टॉकीजचा रस्ता तयार केला. त्या संदर्भामध्ये आजही कोणी बोलत नाही. तर मी इतकंच सांगेन की येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या 23 तारखेला नितीन भाऊ कांडेलकर हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. यांच्या कपाशीच्या निशाणीखाली आपण सर्वांनी मतदान करून यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे. इतक्याच मी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. त्याच्या अगोदर आमची जबाबदारी आहे या दोन्ही उमेदवारांना मतदान का द्यावं हे सांगते. सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि विकेंद्रीकरण करायचं असेल तर पक्षातल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. आम्ही नुसतं आरोप करत आलो. आरोप आम्ही काय केले की काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि सेना बीजेपीचे असणारे उमेदवार यांचं नुसतं साठं होतं नसतं तर ते एकमेकाचे नातेवाईक. आजची असणारी निवडणूक आपण बघितलं तर धर्मांध शक्ती इथल्या सेक्युलर शक्ती या सत्तेवरती बसल्या पाहिजेत याच्या संदर्भात दोघांकडून मला तसं काही दिसत नाही. इथे उमेदवारी मिळाली नाही तर तिथे नाही मिळाली तर तिथे. त्याच्यामुळे काय नाटक जळगाव मध्ये झालं याची आपल्याला माहिती होती. त्याच्यामध्ये जात नाही. मी जर ते नात्या गोत्याचा असताना काढायला लागलो तर लोक म्हणतील यांचा इंटरेस्ट आहे आणि म्हणून बदनामी सुरुवात केली. पत्रकार मित्रांनी असणारी ही नात्या गोत्याची असणारी कुंडली जर मांडली तर लोकांचा विश्वास बसेल. टीव्हीच्या असणाऱ्या एका मुलाखतीमध्ये एनसीपीचे असणारे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी असणारा जाहीर कबुली दिली की आमच्या नात्यातले असणारे आणि गोत्यातले असणारे 8 उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढतात. पण रिपीट झाली नाही एवढी दिसत. म्हणजे लोकशाहीची ही असणारी थट्टा आहे. सत्ता ही बीजेपी सेने जिंकली काय आणि एनसीपी काँग्रेस जिंकली काय. सत्ता ही कुटुंबातच राहिली. डाव्या हातात सत्ता गेली काय उजव्या हातात सत्ता गेली काय शरीर तर एकच आहे.
त्याच्यामुळे ही लोकशाहीची थट्टा थांबवायची जी आहे, थट्टा थांबवायची असेल तर रावेर मतदारसंघातील कांडेलकर आहेत आणि जळगाव मतदारसंघातील अंजलीताई बाविस्कर आहेत. दोघंही प्रस्थापित नाही, दोघांचीही कौटुंबिक बॅकग्राऊंड नाही, सामान्यातून वरती आलेली माणसं आहेत. सत्तेला प्रतिष्ठा मानणारे आणि सत्तेला सर्वच काही मानणारे अशाने आपण निवडून देणार आहात की जे बांधिलकी बांधून या ठिकाणी कामकाज करतात, अपेक्षा कसलीच बाळगत नाही, समाजाची सेवाच करत राहायचं, अशा माणसाला आपण निवडून देऊ. मी असं मानतो की तत्वशून्य माणसं ज्यावेळेस सत्तेमध्ये बसतात त्यावेळेस मोदींसारखी ती दिसायला लागतात. तत्वच नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये मी असताना ऐकलं मोदींचं की मी मागासवर्गीयाच्या नावाने सत्ता मिळवली. पाच वर्ष संपायला, पण मागासवर्गीयांसाठी काय केलं तर हे आपल्याला दिसत नाही. साधा सुद्धा एक प्रश्न होता की SC/STच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळते, मागासवर्गीयांना ज्याला आपण OBC म्हणतो, सवलती विश्वनाथ प्रताप सिंगांनी जाहीर केल्या. सुप्रीम कोर्टामध्ये गेलं, सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जे श्रीमंत आहेत त्यांना हे आरक्षण मिळणार नाही, ते गरीब आहेत त्यांना मिळते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य केला. मागासवर्गीयातल्या गरीबाला आरक्षण मिळालं पण त्याला स्कॉलरशिप मिळाली नाही, अशी असणारी परिस्थिती. गरीब आहे म्हणतात, दारिद्र्य रेषेच्या खाली असेल मग त्याला स्कॉलरशिप नाही. मागास मुख्यमंत्र्यांनी आणि मागास पंतप्रधानांनी स्कॉलरशिपला लागू केली. आता पायाखालची सत्ता जायला लागली तर पुन्हा मोदी म्हणायला लागले की मी मागासवर्गीय. आणि मागासवर्गीय असल्यामुळे मला असणारा पंतप्रधानाचा जोगवा द्या असे ते मागतात आहेत. कुठला कोणत्या झोलीमध्ये काही टाकून का अगोदर नोटबंदी केली, नंतर GST बंद केली, नोकऱ्या बंद केल्या, आता तुम्हाला आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही तेवढं लक्षात. ती तयारी चालू झाली. या इलेक्शनच्या दरम्यान कित्येक जणांवरती धाडी घातल्या, अनेक जणांवरती धाडी घातल्या. काही धाडी पोलिसांनी घातल्या, काही धाडी इन्कम टॅक्सनी घातल्या, काही धाडी ईडीने घातल्या. एक दहशतीचं वातावरण, एक दहशतीचं वातावरण निर्माण करणं आणि काही करा आणि इलेक्शन जिंका. इलेक्शन हे जिंकण्यासाठीच लढतात याची मला जाणीव आहे. पण प्रधानमंत्र्याच्या पदावरती बसणारा माणूस खोटा हल्ला असू नये ही सुद्धा अपेक्षा आपण त्या ठिकाणी बाळगतो. मोदी मागासवर्गीय मान्य आहे मला. या मागासवर्गीय पंतप्रधानांनी त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पहिल्यांदा जाहीर करावं. दुसरं कुठल्या कॉलेजमधून डिग्री घेतली ते तरी आम्हाला सांगावं. म्हणजे प्रधानमंत्री खोटं बोलत नाही असं तरी होईल. मित्रो, अमेरिकेच्या इलेक्शनमध्ये एकदा संधी आली तिला बघण्याची. रोजंदारी कशी वाढवून घेणार याच्यावरती चर्चा होते.
देशाचं परदेशी धोरण काय होणार त्याच्या संदर्भात चर्चा होती. पेन्शनची योजना आहे ती कशा रीतीने होईल याच्याबद्दल चर्चा होती. लोकांचं आरोग्य कसं राखलं जाईल याच्याबद्दल चर्चा होती. तर सगळ्यात मोठी चर्चा होते की जो व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्रपती होणार आहे त्याचं चारित्र्य काय हे पहिल्यांदा चर्चा. तो वागतो कसं हे त्या ठिकाणी बघितलं. त्या अमेरिकेच्या जनतेने असं काही मापदंड ते मापदंड म्हणजे हा मुलीशी कसा बघतो, हा मुलाशी कसा बघतो, हा आपल्या बायकोशी कसं बघतो आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसांची कसं बघतो. मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना असं विचारलं की ह्याचा राष्ट्रपतीचा संबंध काय. ते म्हणजे सगळ्यात मोठा संबंध. म्हटलं कसं काय. तो म्हटलं आम्ही जेव्हा राष्ट्रपती निवडतो तो आमच्या इथे 4 वर्षासाठी असेल, 3 वर्षासाठी असेल, तर तो आमचा असावा कुटुंब प्रमुख. आमचं सगळं आयुष्य आम्ही त्याच्या हातामध्ये. जेव्हा आम्ही त्याचं आयुष्य त्याच्या हातामध्ये देतो त्यावेळेस तो कसा आहे, वागायला कसा आहे हे आम्ही असताना. त्याचं मुलीबरोबर वागणं व्यवस्थित असेल, मुलाबरोबर वागणं व्यवस्थित असेल, बायको बरोबर वागणं व्यवस्थित असेल, स्टाफ बरोबर वागणं व्यवस्थित असेल, तर आम्ही असं समजतो की हा असताना आपल्याशी सुद्धा व्यवस्थित. त्याच्या 4 वर्षासाठी आम्ही काय आमचं आयुष्य त्याच्या हातामध्ये घेतो. जेव्हा तो आम्हाला सुरक्षित ठेवेल, तो आमचा वापर करणार नाही, तो आम्हाला फसवणार नाही, तो आमच्याशी खोटं बोलणार नाही, याची पहिल्यांदा आम्ही तपासणी करतो आणि मगच त्या राष्ट्रपती पदावरती आम्ही बसवतो. उरलेल्या प्रश्नासाठी अनेक माणसं ज्यांना हायर केल्या जातं, त्याला नोकरीवरती घेतलं येतं आणि आम्ही प्रश्न सोडतो. आता या निकषामध्ये मोदी बसतो का मला पहिल्यांदा सांगा. प्रश्न असा आहे की ज्या माणसाला F-16 विमान पाडलं हे महत्वाचं वाटतं आणि भारतीय जनतेला असं वाटत होतं कॅप्टन अभिनंदन वाचला पाहिजे, त्याला टॉर्चर होता कामा नये, त्याला इजा पोचता कामा नये आणि म्हणून पंतप्रधानांना आग्रह करण्यात आला की त्याला सुरक्षित घेऊन, त्याला सुरक्षित घेऊन. जयपूरच्या भाषणामध्ये प्रधानमंत्री काय म्हणाले, तुम्ही F-16 पाडलं याच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही, पण त्या कॅप्टन अभिनंदनला घेऊन या म्हणून सारखा ढोसा लावला होता. आता हा पंतप्रधान आहे की कसाही आहे. म्हणजे कुठल्याही कुटुंबातल्या माणसाला आपलं कुटुंबातला माणूस सुरक्षित असलं पाहिजे, सुखरूप असलं पाहिजे, त्याला काही इजा होता कामा नये ही भावना आहे. तो कॅप्टन अभिनंदन कोणाचा तरी मुलगा आहे. तो कोणाचा तरी मुलगा आहे. त्या आई बापाला वाटत असेल की आपला मुलगा सुरक्षित आला पाहिजे. त्या आई बापाच्या आवाजामध्ये भारतीयांनी त्यांचा आवाज मिळवला आणि नाही त्याला सुरक्षित घेऊन या ही जर मागणी केली तर पंतप्रधानांना चीड येते. मी F-16 पाहिलं त्याचं तुम्हाला काही वाटत नाही. अमेरिका काय म्हणते की आम्ही जेवढी विमानं पाकिस्तानला F-16 दिली होती ती तशीच्या तशीच आहे, त्याच्यातलं एकही कमी झालेलं नाही, एकही कमी झालेला नाही. याचा अर्थ काय की F-16 पडलंच नाही.
याचा अर्थ काय? ते F-16 पाडलं नाही. आता ह्या पंतप्रधानाने खोटं बोलत नाही, हा पंतप्रधान खोटं बोलत नाही हे दाखवण्यासाठी बाबाजी विमान पाडले त्याचा फोटोग्राफ दाखव. फोटोग्राफ तर दाखव किंवा हे आम्ही पाडले. प्रश्न असा आहे की स्वतःची पाठ थापून घेण्यामध्ये मोदी फार हुशार आहे. स्वतःचा ढोल स्वतःच वाजवतो, स्वतःचा ढोल स्वतःच वाजवतो आणि नंतर लक्षात येतं की आपलाच ढोल वाजले गेले. म्हणजे अमेरिकेने ह्याला खोटं पाडलं की आमची असणारे F-16 विमानं जशीच्या तशी आहेत, ती एकही पडलेलं नाही. किंवा इतक्या असणाऱ्या खोटारड्या पंतप्रधानाला, खोटारड्या माणसाला पुन्हा पंतप्रधान बसवायचं का, हा गांभीर्याने विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. जशी अमेरिकेची जनता आपला राष्ट्रपती कुटुंब वात्सल्य आहे की नाही, कुटुंब वात्सल्य आहे की नाही असं पाहतात, तशा रीतीने किमान आपण हा बघितला पाहिजे की आपला असणारा पंतप्रधान खोटारडा नाही, एवढं तरी आपण त्या ठिकाणी पाहिलं. हा पंतप्रधान स्वतःला हिटलर समजतो. स्वतःला असणारा हिटलर समजतो आणि मनाला येईल तसं ते देशाच्या हिताचं आहे की नाही ह्याचा तो विचारही करत नाही. पाहिजे तसं निकाल बोलणं चाललेलं आहे. आता नवाच फंडा त्यांनी सुरुवात केला की मला असणारे लोक दाखवू म्हणतात, म्हणणारा मीच आहे त्याला दाखवू. तू दाखला घातलेला आहेस, असं नाही की नाही. आणि असं म्हणतो मी मागासवर्गीय असल्यामुळे मला दाखवू म्हणतात. तुला असणारा कुणी डाकू सवर्णाने म्हटलेलं नाही, तुला डाकू ज्यांनी म्हटलेलं आहे, तू शेवटी का असतंय एवढं लक्षात घे. नोटांवरती डल्ला घालणारा माणूस हा डाकूच असतो. घरी गेल्यानंतर नोट काढा, 5ची असेल, 1ची असेल, 2ची असेल, 10ची असेल, 50ची असेल, 100ची असेल किंवा 2000ची असेल. त्या गव्हर्नरच्या सहीच्या वरती एक वाक्य आहे की ही नोट ज्यावेळेस मला सादर केल्या जाईल त्यावेळेस या नोटीची किंमत अदा केल्या जाईल. अदा केल्या जाईल हा आश्वासन, हे आश्वासन कोण देत आहे? तो गव्हर्नर देतोय. गव्हर्नर कोणाच्या आधारावरती देतोय? तर पार्लमेंटने त्याला अधिकार दिलाय म्हणून असताना तो देतोय. या नोटाची असणारी मालकी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची आहे आणि पार्लमेंटची आहे, हे आपण लक्षात. ही नोटाची असणारी मालकी गव्हर्नरची आणि पार्लमेंटची आहे आणि बिना पार्लमेंटला विचारून पंतप्रधान या नोटी बदलू शकत नाही, हे आपण लक्षात. यांनी पहिल्यांदा नोट बदलली आणि नंतर पार्लमेंटमध्ये गेला की हिला असताना रद्द करा. जो अधिकार घटनेने दिलेला नाही, जो अधिकार पार्लमेंटने दिलेला नाही, पंतप्रधान जरी असला तरी त्याला वापर करता येत नाही, हे आपण लक्षात घ्या. आज पंतप्रधान घाबरलेले आहे की आपली सत्ता गेली तर आपलं काय होणार. मी एका सभेमध्ये ज्यावेळेस म्हणालो की संधी आपण आम्हाला द्या,
बाद केलेल्या नोटा अजून अनेक जणांकडे आहेत, जुना नोटा अजून अनेक जणांकडे आहेत. आम्ही तुम्हाला बदली करण्याची संधी त्या ठिकाणी देऊ. जुना नोटा पुन्हा घेऊन या, बदली करण्याची संधी देऊ. कारण तिथे आश्वासन देण्यात आलेलं आहे की ज्या ज्या वेळेस ही नोट सादर केल्या जाईल त्यावेळेस तिथे किंमत अदा केल्या जाईल. काही बड्या इंडस्ट्रीजचे फोन आले, हे शक्य आहे का? म्हटलं शक्य आहे. का शक्य नाही? एकाने चिडून म्हटलं आम्ही तुम्हाला सत्ता देतो. म्हटलं एक मताने नाही झालं, सगळ्यांनी देणं गरजेचं आहे. आम्ही सत्ता देतो, याला खाली खेचा आणि मग यांनी यांचं बघतो काय करायचं. हे ज्याचा घामाचा पैसा, ज्याचा घामाचा पैसा, त्याचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी त्याच्यावरती टॅक्स भरला. त्याचा गुन्हा एवढा होता की त्यांनी टॅक्स भरला नव्हता. त्यांनी ह्याला शिक्षा काय दिली? ज्यांनी टॅक्स भरला नाही त्याला शिक्षा काय दिली? तर त्याला शिक्षा करण्यात आली की तू ह्या नोटा बदली करायला गेलास, तू ह्या नोटा बदली करायला गेल्या आणि ह्या काळ्या अर्थव्यवस्थेमध्ये असेल तर तुला 7 वर्ष जेलमध्ये राहावं, तुला 7 वर्ष जेलमध्ये राहावं लागेल. आता कोणाला 7 वर्ष जेलमध्ये राहायचं? तो म्हटलं राहील कोण, राहिल्या कोण. आणि मग यांनी नवीन फंडा सुरुवात केला. काय सुरुवात केला की तुमच्याकडे जुना नोटा आहेत घेऊन या, 30, 70, 40, 60 या रेशो मध्ये बदलल्या की नाही? पंतप्रधान मोदी, माझा पहिला प्रश्न आपल्याला आहे, नव्या नोटा ज्यावेळी छापल्या गेल्या नाशिकच्या प्रेसमध्ये, या नाशिकच्या प्रेसमधनं ह्या सगळा निधी आणि नवीन छापलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेमध्ये जातात. रिझर्व्ह बँकेमध्ये जातात. रिझर्व्ह बँकेनंतर असणारा कमर्शियल बँकेमध्ये जातात आणि कमर्शियल बँकेतून मग असणारा सामान्य माणसाच्या हातामध्ये. नाशिकची प्रेस डायरेक्टली सामान्य माणसाच्या हातामध्ये नोटा देत नाही, नोटा देत नाही. मग ज्यांनी 7-30, 7-40, 70-30 अशा रेशिओ मध्ये नोटा बदलल्या, त्यांच्याकडे नव्या नोटा कुठून आल्या याचं पहिल्यांदा उत्तर. पहिल्यांदा ह्याचं उत्तर द्या की त्यांच्याकडे नव्या नोटा आल्या कशा? बँक म्हणत होती की आम्ही तुम्हाला असणारा 2,000च्या वरती देणार नाही, 20,000च्या वरती देणार नाही. मग ज्यांनी बदलले त्यांच्याकडे आला कशा? मोदी जुन्या नोटांमध्ये असणारं खोटा नोटा आहे, फेक करन्सी आहे आणि म्हणून तुम्ही बदललं. तुमच्या ह्या निर्णयामुळे पुन्हा कोणीतरी नव्या फेक नोटा तर छापल्या नाहीत, फेक नव्या नोटा तर छापल्या नाहीत. आणि त्या छापल्या गेल्या असतील तर मग तुमच्या नोटा बदलीतून काय साध्य केलं? तुम्ही काय साध्य केलं हे असताना सांगा. उलट ज्याच्या हाताला काम होतं त्याच्या हातातलं काम काढून. मोदींची कमाई काय? 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदींची कमाई काय? तर बांधकाम खात्यामध्ये 5.5 कोटी कामगार जो होता त्याला बेरोजगार करून टाकला. ही मोदींची असणारी 5 वर्षाची कमाई आहे. आपल्याला 5 वर्षामधली मोदींची कमाई काय? या देशाची तिजोरी खाली करणं ही त्यांची असणारी कमाई. गॅसच्या सिलेंडरचे असणारे
गरीब माणसाला सिलेंडर मिळावं म्हणून त्यांनी सबसिडी सूट 18,000 कोटीची सबसिडी सोडली. शासनाच्या तिजोरीमध्ये सबसिडी सोडल्यामुळे 18,000 कोटी त्या ठिकाणी जमा झाले. आणि मोदी काय म्हणतात की 18,000 कोटी मिळाल्यामुळे मी इथल्या गरीब माणसाला गॅस सिलेंडर देऊ शकलो. पण आज ते सिलेंडर कुठल्या भावामध्ये आपण देत आहे? सबसिडीच्या भावामध्ये देत आहे की मार्केटच्या रेटमध्ये देत आहे एवढं सांगा. काटक्याची चूल लावून तो सुखाने जगत होता. आता तो असं म्हणतोय की माझ्या हे गॅस सिलेंडर देऊन माझी उपासमारीची परिस्थिती त्या ठिकाणी आली. अशी 4 पैसे मी जे वाचवत होतो ते आता मी 4 पैसे सुद्धा वाचवू शकत नाही अशी असणारी परिस्थिती. म्हणजे सुखाचं आयुष्य दुःखामध्ये कोणी घालवलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी घालवलं हे आपण असावं लक्षात. वर्गाला फार मोठमोठ्या आरोग्यासाठी आम्ही अमुक करू, आरोग्यासाठी आम्ही तमुक करू. डॉक्टरांनी असणाऱ्या पेशंटला घरून आणायचा, तारीख दिल्यानंतर पुन्हा त्याला घरी पोहोचतो. या रावेरमध्ये एकतरी डॉक्टर तसं काम करतोय का? जेवढे डॉक्टर या योजनेमध्ये लागू झाले होते ते म्हटले आम्ही आमच्या खिशातले पैसे घालू, आता बंद झालो, याच्या योजनेमध्ये आम्हाला जायचं. गाजर दाखवायचं पण ते खायला द्यायचं नाही. हा मोदींचा असणारा उद्योग आहे हे आपण लक्षात. जुमलेबाजी करायची, जुमलेबाजी करायची आणि लोकांना हसवत खेळत ठेवायचं. पण मोदीजी हसवत खेळत ठेवत असताना स्वतःची खळगी सुद्धा भरली पाहिजे हे असणारं लक्षात घ्या. तरच माणसं कायमचा हसत खेळत राहील, नाही तर भरपुंड्या आवाजामध्ये. इथली अर्थव्यवस्था पूर्ण या माणसाने बिघडव. चांगलं चाललेलं गाडं त्यांनी डिलेन करून टाकलं. आणि अनेक जणांकडे पैसा नाही असं म्हणत नाही, तर तो काढायला द्या. त्याला विचारलं आले बाबा का काढत नाही हे मी त्याला विचारलं. का काढत नाही हे मी त्याला विचारलं. तो म्हटला मी काही खरेदी केलं तर मोदी माझ्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार. म्हणजे ही भीती आहे, ही भीती आहे की माणसं आता खर्च करायला मागत नाही. आणि खर्च करायला मागत नसल्यामुळे इथली अर्थव्यवस्था ढबकायला लागली. जाता जाता मी आपल्याला एवढीच विनंती करणार की हा माणूस शहीदाच्या नावाने सुद्धा मतदान मागायला कमी करतो. मोठ्या मतदारांना काय म्हणाला की मतदान का करा, तर इथे शहीद झाले म्हणून मतदान करा. शहीद झालेल्या माणसाच्या घरामध्ये काही दुःख असते ह्याची याला जाणीव असते. काय हुशारकी आहे ते शहीदाच्या नावाने मतदान करा. या पंतप्रधानाला हे कळलं नाही की हा पहिल्यांदा जो मतदान करणार आहे तो 18 वर्षाचा आहे, कॉलेजमधून बाहेर पडणारा आहे, नवीन आयुष्य सुरुवात करणार आहे. आणि नवीन आयुष्य सुरुवात करत असताना कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे, कुठेतरी उद्योग सुरुवात करता आपलं नवं आयुष्य त्याला सुरुवात करायचं आहे. या नव्या आयुष्याला त्यांनी मतदान करू नये तर मेलेल्या माणसाला त्यांनी मतदान करावं असा विचारसरणीचा माणूस पुन्हा पंतप्रधान करू नका हे विनंती करून मी आपली रजा घेतो. पण जाता जाता एवढं सांगतो की कांडळकर आणि बाविस्करताई या दोघांची निशाणी कपशी आहे. त्या कपशीचं बटन दाबून आपण त्यांचा विजय करा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना